नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हॅलो सांगली या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। यामध्ये आपल्याला सीईटी, नीट, जेईई मेन्स तसेच जेईई ॲडव्हान्स जे आपण टॉपिक वाइज क्वेश्चन हे पूर्णपणे बघणार आहोत। तर याचा वेटेज आपल्या समोर दिलेला आहे। सीईटी ला जवळपास आपल्याला दरवर्षी ॲन ॲव्हरेज 10 क्वेश्चन म्हणजे प्रत्येक शिफ्ट मध्ये एखादा क्वेश्चन फिक्स आहे असं आपल्याला दिसतंय। नीट मध्ये दरवर्षी 2 ते 3 आपल्याला ॲव्हरेज वरचं आहे ते इयर आहे आणि खालचे ते नंबर ऑफ क्वेश्चन्स पडलेले आहेत। मेन्सला आपल्याला जेईई मेन्सला 2024 ला 22 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि 25 ला 11 क्वेश्चन विचारलेले आहेत हे दिसून येते। त्यानंतर ॲडव्हान्सला 2024 साली एक क्वेश्चन पडलाय, 25 साली याच्यावर क्वेश्चन विचारलेला गेलेला नाही। त्यापुढे आपल्याला जो टॉपिकचं नाव आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन, यामध्ये जवळपास 6 पॉइंट्स आहेत। ओके, अनुक्रमे तुमच्या पुढे आहे रेस्ट अँड मोशन, दुसरा आहे तो युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, नेक्स्ट रिलेटिव्ह मोशन, मोशन अंडर ग्रॅव्हिटी आणि ग्राफ्स। त्यापैकी पहिला जो पॉइंट आहे रेस्ट अँड मोशन, त्यामध्ये आपल्याला सीईटी ला आजपर्यंत विचारलेले गेलेले क्वेश्चन्स ची संख्या जी आहे ती 11 आहे, नीटला पण 11 आहे, मेन्सला 36 आहे, ॲडव्हान्सला एकच क्वेश्चन आजपर्यंत त्याच्यावर विचारलेला गेलाय। या पॉइंटवर हा पॉइंट आज आपण क्लिअर करणार आहोत। यामध्ये आपण अनुक्रमे कसं जाणार आहोत तर पहिल्यांदा सीईटी चे क्वेश्चन, नंतर नीट, मेन्स आणि ॲडव्हान्स अशा पद्धतीने जाणार आहोत। तर इथं आपल्याला सीईटी ला 12 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे। या क्वेश्चन मध्ये आपल्याला ग्राफ दिलेला आहे आणि हा ग्राफ ऍक्सेलरेशन वर्सेस कशाचा आहे, टाइमचा आहे। याच्यामध्ये असं दिसून येतं जी बॉडी आहे ती रेस्ट पासून चालू होते, म्हणजे रेस्ट याचा अर्थ युनिफॉर्म वेलोसिटी काय असते u=0 आणि आपल्याला विचारले गेलेलं आहे मॅक्सिमम स्पीड विचारले गेलेलं आहे। मग आपण इनिशियल वेलोसिटी 0 आहे याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स तर कॅल्क्युलेट करू शकतो 0 ते 10 सेकंड पर्यंत। तर हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं किंवा डिस्प्लेसमेंट झाले की आपली s ut प्लस हाफ ऑफ 80 स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करू शकतो। तर इनिशियल वेलोसिटी 0 आहे, 0 into t प्लस हाफ ऑफ एक्सेलरेशन आपलं मॅक्सिमम जे आहे ते किती आहे 8 आहे आणि t चा स्क्वेअर म्हणजे 10 चा काय आला स्क्वेअर, 0 into t 0 झालं प्लस 4 into 10 चा स्क्वेअर किती झाला 100, म्हणजे हे आन्सर आपल्याला किती आलं 400 आलं। डिस्प्लेसमेंट 400 मीटर आहे, पण आपल्याला विचारले गेलेलं आहे ते मॅक्सिमम स्पीड, जे स्पीड बरोबर फॉर्म्युला असतं ते काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम, आणि हे डिस्टन्स आपण s ने दाखवलेलं आहे आणि टोटल टाइम आहे ते 10 सेकंद आहे, हे आपल्याला ग्राफ वरून दिसून येईल। तर डिस्प्लेसमेंट झाली 400 मीटर आणि टाइम झालं 10 सेकंद, म्हणजे याचा आन्सर आलं 40 मीटर पर सेकंद। याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, आपण पुढचा क्वेश्चन बघू त्याच्या अगोदर मला एकदा चेक करू द्या रेकॉर्डिंग व्यवस्थित होते। ओके ठीक, तर याचा आन्सर आलेला फोर्थ ऑप्शन हे याचा आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक डी हा करेक्ट आलेला आहे। मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पूर्ण स्क्रीन आता दिसायला लागली। ओके ठीक आहे, थोडं फार खालचा भाग दिसतो नाही। चला क्वेश्चन सेकंड ला जाऊ आपण। या क्वेश्चन सेकंड मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर ऍट टाइम t कोऑर्डिनेट्स ऑफ मूव्हिंग पार्टिकल्स जे x आणि y च्या रूपात इन द फंक्शन ऑफ टाइम दिलेले आहे। x = 80 स्क्वेअर, y = bt स्क्वेअर आणि स्पीड विचारलं। आता आपण जेव्हा कोऑर्डिनेट्स दिलेले असतात x आणि y ते आपण कशाच्या रूपात लिहू, r बार = काय xi कॅप प्लस yj कॅप
x ची किंमत किती आलेली आहे at² i कॅप प्लस y ची किंमत आहे bt² j कॅप। मग आता आपल्याला लक्षात येतं स्पीड विचारले, ऍक्च्युअली आपण जी डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यावरून व्हेलॉसिटी काढू शकतो आणि व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड घेतलं की स्पीड येते। तर v बार हे आपल्याला माहित आहे dr बार अपॉन काय असतं dt बार असतं, dt असतं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट। ह्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं 2at युनिट वेक्टर i कॅप प्लस 2bt युनिट वेक्टर काय आला j कॅप आला आणि याची मॅग्निट्यूड हीच आपले काय असते स्पीड असतं। म्हणजे स्पीड हे आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो कोएफिशिएंट ऑफ i चा स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ j चा स्क्वेअर म्हणजेच काय आलं 2at होल ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस 2bt होल ब्रॅकेट चा स्क्वेअर। हे वेक्टर मध्ये आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं। मग यामध्ये कॉमन काय निघतं तर 2t² बाहेर आल्यानंतर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल 2t अंडर रूट ऑफ काय होईल a² प्लस काय राहील b²। इथं आपल्याला ऑप्शन नंबर डी हे आपल्याला आन्सर मिळून गेलेला आहे। ओके, तर त्या क्वेश्चन नंबर 2 चा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय। पुढं आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे। याच्यामध्ये आता आपण तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असता आपण पुढे जाऊ। तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय विचारले गेलेलं आहे आपण सीईटी 2025 चा क्वेश्चन आहे। द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ अ बॉडी मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाइन, द रेशियो ऑफ डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी इन 0 to 8 सेकंड्स। म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा रेशिओ विचारलेला आहे। आता डिस्प्लेसमेंट ही लेस दॅन 0 सुद्धा असू शकते पण डिस्टन्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं। म्हणजे जो ग्राफ दिलाय व्हेलॉसिटी आणि टाइमच्या अंडरचा जो ग्राफ आहे त्याच्या अंडरचा जो एरिया आहे तो काय असतो तो एक डिस्प्लेसमेंट तर असतो किंवा डिस्टन्स तर असतो। वर पूर्ण भाग घेतला तर ते डिस्टन्स येतं आणि फक्त वरचा पॉझिटिव्ह आणि खालचा निगेटिव्ह घेतला तर ते डिस्प्लेसमेंट येतं। म्हणजे डिस्टन्स पूर्ण असतं आणि डिस्प्लेसमेंट वरचा पॉझिटिव्ह खालचा निगेटिव्ह। मग आपण त्याचा रेशिओ फाइंड आउट करूया। चला, कशाचा कशाशी रेशिओ तर डिस्प्लेसमेंटचा डिस्टन्सची। डिस्प्लेसमेंट ही कमी असू शकते म्हणजे पहिले जे आन्सर असणार ऑप्शन मधलं ते कमी असणार आहे रेशिओचं आणि दुसरं जास्त हे कॅल्क्युलेट करू। तर हा ग्राफ फर्स्ट नाव दिलं एरिया अंडर बीटी ग्राफ इज काय आहे ते आपण बघणार आहोत। जर डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायची असेल पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट आहे ती आपण s ने दाखवू आणि जो रेशिओ आहे डिस्टन्स तो d ने दाखवू। आता इथं लक्षात येतं डिस्प्लेसमेंट वरची पॉझिटिव्ह म्हणजे 1 3 आणि 5 म्हणजेच आपल्याला याला नाव दिलं a1 a3 आणि a5 हे पॉझिटिव्ह असतील a2 a4 हे काय असते निगेटिव्ह असते। मग a1 प्लस a3 प्लस a5 माइनस a2 माइनस a4 हे आपलं आलं डिस्प्लेसमेंट। आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे ते डिस्टन्स म्हणजे सगळ्यांचं काय असणार आहे तर a1 पासून a5 पर्यंत त्याची काय असणार आहे ऍडिशन असणार आहे आणि ही ऍडिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे। तर जो फर्स्ट एरिया आहे तो a1 ची व्हॅल्यू आपल्याला लक्षात येतं ही जी x ऍक्सिस चं जे डिस्टन्स आहे ते 2 आहे y चं आहे ते 3 आहे म्हणजे a1 ची व्हॅल्यू 2 into 3 हे आपल्याला आले 6। a2 जो आहे तो बेस 2 आहे आणि विड्थ 1 आहे म्हणजेच 2। a3 हा काय येईल आपल्याला हे 2 आणि हाईट किती येणार आहे 2 2 टू काय आला 4। a4 हे काय आलेला आहे आपल्याला हाईट 2 into 1 2 आणि a5 जे कॅल्क्युलेट करणार आपण हे 1 आणि 2 आणि हाईट पण किती आहे 2 2 2 चा काय असणार आहे 4। तर ह्या व्हॅल्यू पुट अप करू a1 a3 a5 a1 किती आहे 6
8 किती आहे 4 6 आणि 4 10 झालं आणि हे 5 किती झालं 14 म्हणजेच 14 मायनस a2 आणि a4 a2 किती आहे 2 आणि a4 किती आहे 2 म्हणजेच 4 आपण या सगळ्यांची ऍडिशन काय असणार आहे 14 प्लस 4 14 पण 4 केलं 10 आणि हे 18 म्हणजेच 5:9 हे याचं आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर आपल्याला डी मध्ये हे दिसून येतं की हे याचा आन्सर आहे. तर 5:9 हे याचं आन्सर आलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचा जर ऑप्शन तुम्हाला बघायचं असेल तर ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आलेला आहे 5:9. पुढे सेम जो क्वेश्चन प्रीवियस आपण बघितला होता जे स्पीड काढा. तर आता एक शॉर्ट ट्रिक वाईज आपण जाऊ कशा पद्धतीने काढायचं ते आपल्याला लक्षात येईल. जे दिलं x आणि y दिलेलं आहे आणि आपल्याला स्पीड फाइंड आउट आहे कोऑर्डिनेट्स म्हणजेच आपल्याला हा थोडक्यात vx i प्लस vy जे काही आपल्याला पाहिजे आणि जे x वरनं डेरिव्हेटिव्ह येतं ते vx असतं 3 अल्फा t स्क्वेअर युनिट वेक्टर इथं आलेला आहे i प्लस 3 बीटा t स्क्वेअर युनिट वेक्टर काय आलं j. मग आता याचं मॅग्निट्यूड घ्या. मॅग्निट्यूड घेतल्यानंतर ते आपल्याला स्पीड मिळून जाईल अंडर रूट ऑफ काय होईल 3 अल्फा t स्क्वेअर प्लस 3 बीटा t स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल आणि हे स्क्वेअर रूट मधून काढल्यानंतर 3t स्क्वेअर बाहेर अंडर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस काय येईल बीटा स्क्वेअर. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक 3t स्क्वेअर ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे आपलं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे. याचा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढं क्वेश्चन नंबर 5 हा आपल्याला समोर दिसतो. Two cars starts from a point at the same time in a straight line and their positions are represented x1 आणि x2 च्या रूपात in the function of time च्या रूपात एक्सप्लेन केले आहे. At what time to have same velocity म्हणजे दोघांची वेलोसिटी सेम कधी असणार आहे ते टाइम सांगा म्हणजे. तर याच्यामध्ये आपल्याला x1 दिलेला आहे. x1 वरून आपण काय करू शकतो त्या दोघांची काय आहे सेम. तर सेम काय आहे वेलोसिटी म्हणजे vx1 इज इक्वल टू काय म्हणू शकतो vx2 म्हणू शकतो. मग vx1 कसा निघेल तर डिस्प्लेसमेंटचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर वेलोसिटी मिळेल म्हणजेच at चं डेरिव्हेटिव्ह हे आलं प्लस 2bt हे x1 चं वेलोसिटी आहे. त्याच पद्धतीने इकडे राइट साइडला आपण ft चं डेरिव्हेटिव्ह f 2t हे डेरिव्हेटिव्ह. तर आपल्याला टाइम फाइंड करायचं आहे. मग हे प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल आणि मायनस 2t इकडे आला प्लस 2t होईल. मग 2bt प्लस 2t इज इक्वल टू f मायनस a. याच्यामधून कॉमन t काढूया आणि वरती टर्म बाकीचं जे आहे ते मल्टिप्लायचं डिवाइड करूया म्हणजेच t इन ब्रॅकेट 2b प्लस 2 इज इक्वल टू f मायनस a म्हणजेच टाइम बरोबर f मायनस a अपॉन 2b प्लस किंवा हा बरोबर आहे. चला हे मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड इकडे जर लक्षात येते आपल्याला तर याच्यातून सुद्धा कॉमन निघतं 2 म्हणजेच b प्लस 1 आणि ऑप्शन क्रमांक f मायनस a बघा पहिलाच आपल्याला येतोय हे आपल्या याचं आन्सर. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
तर क्वेश्चन नंबर आपण 6 ला जाऊया पुढे. हा 2024 चा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिलंय, अ व्हेकल रन्स ऑन अ स्ट्रेट रोड ऑफ लेंथ L. एक जो रोड आहे त्याची लेंथ काय आहे, L एवढी आहे. इट ट्रॅव्हल्स हाफ द डिस्टन्स विथ स्पीड v. म्हणजे जे हाफ डिस्टन्स आहे L/2 डिस्टन्स v1 बरोबर L/2 याच्यामध्ये असलेलं स्पीड आहे आपण काय म्हणतो v. अँड द रिमेनिंग डिस्टन्स म्हणजे जे d2 असणार आहे ते आपल्याला L/2 असणार आहे, कारण टोटल डिस्टन्स L आहे. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते L आहे. आणि रिमेनिंग जे स्पीड आहे ते काय आहे v2. हेच काय आहे v बाय आपल्याला 3 दिसून येतो. तर अवरेज जे स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल काय असणार आहे, टोटल टाइम असणार. आता लक्षात घ्या, सगळ्यांना माहित आहे t बरोबर d अपॉन v. तर t बरोबर काय असणार आहे, d अपॉन v. मग इथं लागलेलं टाइम आपण काय म्हणूया t1. जर आपण हा फॉर्म्युला लिहित असेल v बरोबर d बाय t, तर t बरोबर d बाय v. d काय आलं आपलं L/2 आलं आणि v हे vच आहे. इथलं t2 जे आहे ते तुमचं कशा पद्धतीने L/2 अपॉन v अपॉन t. म्हणजेच हे जर आपल्याला कॅल्क्युलेट केलं तर 3 डिनॉमिनेटरचं कोणतं झालं L/2 आणि हे थ्राइस बाय v. म्हणजेच की आपल्याला टाइम आलं. तर व्हॅल्यू आपण पुट करू. टोटल डिस्टन्स हे आपल्याला ट्रॅव्हल केलेलं L च असणार आहे. टोटल टाइम t1 प्लस t2. मग t1 प्लस t2 हे आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. चला t1 ची व्हॅल्यू L/2 आहे. हे जर कॅल्क्युलेट आपण व्यवस्थित केलं L/2 आहे. म्हणजेच इथे L/2 प्लस t2 आलं काय L अपॉन 2. आणि L कॉमन काढल्यानंतर कॅन्सल होईल. 1 अपॉन 1 बाय किंवा हे 1/2 पण कॉमन काढलं तर हे 2 वर जाईल. हे लक्षात घ्या, L कॉमन काढल्यानंतर कॅन्सल झालं. हे 2 1/2 वर आल्यानंतर 2 होईल आणि उरेल तो 1/v प्लस 3/v. हे कॅल्क्युलेट v प्लस 3v इज 4v आणि वर गेला तर आपल्याला लक्षात येईल त्यामध्ये काय तर गडबड झालेली आहे. चला 1 अपॉन 2v डिनॉमिनेटर कॉमन काढला. 1 प्लस 3 4 झालं. आणि 4 म्हणजेच काय आलं थोडक्यात हे v/2. ऑप्शन नंबर आपल्याला डी आहे करेक्ट आन्सर आलेला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे क्वेश्चन नंबर 7 ला जाऊया सीईटीच्या. A body covers half of the distance with speed u and other half of speed v. Average speed of the body हे कॅल्क्युलेट करायचं. लक्षात घ्या, जे अर्ध डिस्टन्स आहे सेम क्वेश्चन आहे मगाच्या सारखा. जे अर्ध डिस्टन्स आहे हे डिस्टन्स d1 हे आपण L/2, हे d2 आहे ते L/2 आलं. जे स्पीड आहे v1 हे u आणि हे v2 जे आलं ते v आले. आणि आपल्याला तिथं टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन वेलोसिटी म्हणजे L/2 अपॉन u म्हणजे L/2 हे t2 जे डिस्टन्स असेल L/2v. आपल्याला सगळ्यांना माहित आहे अवरेज जे स्पीड आहे ते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल काय आहे टाइम. टोटल डिस्टन्स आपल्याला L/2 प्लस L/2 हे L च आलेला आहे. आणि टाइम जे आहे ते तुमचं t1 प्लस काय आलेला आहे t2 आलेला आहे. t1 प्लस काय आलेला आहे t2. हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. t1 ची किंमत L/2 असेल L/2
twice u plus L by twice v. L कॉमन कॅन्सल आउट झालं 1 upon 1 by u प्लस किंवा हे आपण 1 by 2 सुद्धा कॉमन काढलं आणि 1 by v. आता हे 2u ही अपॉन u प्लस v हे आपला आलेला आहे आन्सर. तुम्ही हे त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आपण आता क्वेश्चन नंबर 8 ला जाणार आहोत. या क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, टू स्फेरिकल रेनड्रॉप्स ईच ऑफ सरफेस ऑफ अर्थ विथ टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे स्फेरिकल रेनड्रॉप आहेत आणि ह्याची टर्मिनल व्हेलॉसिटी ही 16:9 आहे. द रेशिओ ऑफ देअर सरफेस एरिया. आता इथं तुम्हाला जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला फॉर्म्युला आहे टर्मिनल व्हेलॉसिटीचा हा माहित असणं गरजेचं आहे. आणि तो फ्लुइड मध्ये तो तुमचा असणारा जो फॉर्म्युला आहे टर्मिनल व्हेलॉसिटी हा 2/9 r² इन रो मायनस सिग्मा इंटू g अपॉन हा फॉर्म्युला आहे ईटा. त्यांनी काय दिलेलं आहे, ह्या ज्या टर्मिनल व्हेलॉसिटी आहेत त्या 16:9 आणि जो रेशो कशाचा काढायचा आहे, सरफेस एरिया. आणि सरफेस एरिया जो असतो तो एरिया काय असतो 4πr² असतो. त्या स्फेरिकल बॉडीचा जो सरफेस एरिया आहे तो 4πr² असतो. मग आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यावरून टर्मिनल व्हेलॉसिटी ही r² ला प्रोपोर्शनल आहे आणि हा r² प्रोपोर्शनल आहे तो एरिया. म्हणजेच आपल्याला जर दिलंय Vt1 अपॉन Vt2 हेच आपल्याला दिलेलं आहे टर्मिनल व्हेलॉसिटी हे 16/9 हेच तुमचं r1 चा स्क्वेअर अपॉन r2 चा स्क्वेअर हाच आपल्याला 4π आणि 4π मल्टिप्लाय केल्यानंतर a1 अपॉन a2 म्हणजेच आपला आन्सर जे असणार आहे 16:9 हे करेक्ट आन्सर आपल्याला मिळून गेलेला आहे. तुम्हाला याच्यासाठी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. क्वेश्चन नंबर 9. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अ व्हेकल इज मूव्हिंग विथ 15 km/h comes to rest by covering 5 meter distance by applying brakes. If the same vehicle moves 45 km/h, then by applying brakes it will be comes to rest by covering distance. Stopping distance चा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. काय आहे ती कन्सेप्ट आपण थोडक्यात बघूया. तर जी बॉडी आहे कॉन्स्टंट ब्रेक जे अप्लाय केल्यानंतर थांबते म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काय होते तर याची 0 होते. मग आता फॉर्म्युला कोणता आहे, v² = u² प्लस काय नाही काय आपल्याला 2as. पण हे ऍक्सेलरेशन जे असतं ते रिटार्डेशन असतं म्हणजेच आपण तिथं -2as लिहिलं तरी चालेल. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी जर 0 आहे तर u² - twice as हा फॉर्म्युला आला आणि मायनस इकडे आल्यानंतर प्लस म्हणजेच 2as = u². s = u² / twice a. म्हणजे जे s जे प्रोपोर्शनल असणार आहे जर a कॉन्स्टंट असेल तर s प्रोपोर्शनल टू u² असणार. इनिशियल व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असणार आहे. मग आपण असं लिहू शकतो s1 / s2 = u1 / u2 होल ब्रॅकेट चा स्क्वेअर. मग s1 जे डिस्टन्स दिलेला आहे ते 5, s2 कॅल्क्युलेट करायचं आहे. u1 जी व्हेलॉसिटी आहे ती 15 km/h आणि हे किती आहे 45 km/h चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आपण हे जर सॉल्व्ह केलं हे 5 हे s2 डिवाइड इकडे आला
एक 15 ते 45 म्हणजे 1/3 चा वर्ग 1/9 म्हणजे S2 बरोबर किती आलं 45 जे डिस्टन्स कव्हर केलेलं असेल ते 45 मीटर. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. लक्षात घ्या तुम्ही काय चूक करणार तर 15 ला 5 तर 45 ला 15 असं करून चालणार नाही. स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे जो की फायनल वेलोसिटी 0 असते आणि आपल्याला लक्षात येतं S is proportional to u square. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथं होणारी कॉमन चूक प्रत्येकाने आपली व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. तर आपण आता पुढचा क्वेश्चन घेऊया. यामध्ये आपल्याला बॉडीचं मास 5 किलोग्राम दिलेलं आहे. ती स्ट्रेट लाईन मध्ये द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट x व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऍट द एंड ऑफ 5 सेकंड. टाइम तुमचं किती असताना 5 सेकंद असताना तुम्हाला फोर्स फाइंड आउट करायचा. तर फोर्सचा साधा सोपा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. पण इथे ऍक्सेलरेशन x च्या फॉर्म मध्ये दिलाय. तर a काय असतं dv अपॉन dt. पण v काय असतं dx अपॉन dt. म्हणजे x वरून आपल्याला v कॅल्क्युलेट करता येतो, v वरून आपल्याला a कॅल्क्युलेट करता येतो. तर आपण डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर वेलोसिटी मिळणार आहे 3t² - 2 आणि ऍक्सेलरेशन आपल्याला इथं आपल्याला 6t - 2. मग आपण व्हॅल्यू टाकू. चला मास आहे ते 5 किलोग्रॅम आहे. ऍक्सेलरेशन जे आलं ते किती आलं 6t - 2. आता टाइम जे आहे ते 5 सेकंद दिलेला आपल्याला आणि हे व्हॅल्यू पुट करू. चला 6 × 5 = 30 वजा 2 म्हणजे 28 गुणिले 5 हे आपल्याला जरा चेक करू. 28 × 5 म्हणजे 150 आसपास येईल. 30 पासून 15 चेक करूया जरा. 3t² - 2t बरोबर आहे. त्याच्यानंतर 6t - 2 आहे. 6t - 2 तर टाइमची किंमत 5 सेकंद म्हणजे 30 वजा 2 150 पेक्षा कमी. बघूया 65 40 5 × 140 मीटर हे याचा आहे. आन्सर ऑप्शन नंबर हा ऑप्शन नंबर कसा आला. तर आपली जी चूक झालेली आहे ती कुठे झालेली आहे इतर 6t इथं चुकलेला आहे. बघा x चं डेरिव्हेटिव्ह b असतं 3t² - 2. तर ऍक्सेलरेशन जे घेतोय ते पॉवर पुढे 6t कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 6t इथं असणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला लक्षात येईल 6t टाइमची किंमत किती टाकणार आहे आपण 5 टाकणार आहे. 6 × 30 × 5 या 150 म्हणजे आन्सर आपल्याला फर्स्ट ऑप्शन ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनला जाऊ आपण. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. पुढे एक ही बॉडी आहे ती m मूविंग विथ वेलोसिटी एक्सप्लोड्स. म्हणजे m बॉडी आहे ती v स्पीड न चाललेली आहे. 2 इक्वल पार्ट्स म्हणजे एकाचा मास काय झालं m/2 दुसऱ्याचा मास काय झाला m/2.
इफ वन ऑफ द पार्ट कम्स टू रेस्ट, म्हणजे पहिला जो आहे पहिल्याची वेलोसिटी 0 म्हटली आणि दुसऱ्याची वेलोसिटी आपण काहीतरी v2 म्हटली, तर काय अदर पार्ट मूव्स विथ वेलोसिटी v0, v2 बरोबर काय दिलेला आहे v0, तर आपल्याला v0 पाहिजे. तर आपल्याला इथे कंजर्वेशन ऑफ मोमेंटम लावता येतो की इनिशियल मोमेंटम बरोबर काय असतो फायनल मोमेंटम. इनिशियल काय मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो मास इनटू वेलोसिटी म्हणजेच आपला m इनटू v आला. फायनल मोमेंटम जो आहे तो m/2 याची जी वेलोसिटी आहे v1 0 प्लस m/2 याची जी वेलोसिटी आहे ती v0 आहे. म्हणजेच mv इज इक्वल टू m/2 इनटू v0. m कॅन्सल झालं, v0 इज इक्वल टू 2v. ऑप्शन नंबर फर्स्ट आपल्याला आन्सर मिळून गेलेला आहे, जो कंजर्वेशन ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला इनिशियल मोमेंटम बरोबर फायनल मोमेंटम. मोमेंटम p या लेटरने दाखवतो. मोमेंटम इज इक्वल टू काय असणार आहे मास इनटू वेलोसिटी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. आता शेवटचा क्वेश्चन सीईटी 2020 नंतर आपल्याला हा शेवटचा क्वेश्चन 2019 पर्यंत आपण कव्हर करतोय. याच्यामध्ये आपल्याला एक जो ब्लॉक दिलेला आहे त्या ब्लॉकचं मास m आहे आणि पुल्ड अलोंग अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस विथ अ रोप ऑफ मास स्मॉल m. म्हणजे जर हा हॉरिझॉन्टल सरफेस घेतला, या ब्लॉकचं मास आपल्याला कॅपिटल M आहे आणि ह्या रोपचं मास आपल्याला स्मॉल m आहे. बाय फोर्स F म्हणजे इकडे लावलेला फोर्स F आहे. तर ऍक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक लक्षात घ्या. फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहित आहे मास इनटू ऍक्सेलरेशन. तर आपल्याला इथं ऍक्सेलरेशन बघूया, तर मास हे टोटल मास असणार आहे m टोटल into acceleration. F is equal to total mass काय असणार आहे कॅपिटल M प्लस स्मॉल m into a. म्हणजेच काय acceleration बरोबर फोर्स अपॉन कॅपिटल M प्लस स्मॉल m. हे आलं याचा आन्सर. म्हणजेच ऑप्शन नंबर डी हे आपला आलं आन्सर. प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट घ्या. तर आतापर्यंत आपण सीईटीच्या पीवायक्यू कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर याच पॉइंटवर असणारे नीटचे क्वेश्चन आपण कंप्लीट करणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपल्याला जो पोझिशन वेक्टर दिलेला आहे तो r/f च्या रूपात दिलेला आहे आणि फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ वेलोसिटी टाइम 1 सेकंद असताना. जो पोझिशन वेक्टर आहे तो काय दिला आहे r' is equal to 4t unit vector I cap plus 2t square unit vector j cap plus 5k cap. हे रेडियस जे डिस्प्लेसमेंट दिले डिस्प्लेसमेंट वेलोसिटी का वेलोसिटी is equal to v rate of change of this position जे आहे ते आपल्याला 4 I cap आहे कारण की t चं डेरिव्हेटिव्ह 1 आलं प्लस पावर पॉवर 4t युनिट वेक्टर काय आहे आपला j कॅप कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग आता आपल्याला वेलोसिटीज काढायची आहे आणि ती कितीला 1 सेकंदला. म्हणजेच ही v बार ऍट t इज इक्वल टू 1. तर हे आपलं 4i प्लस काय आलं 4j हे आपली व्हॅल्यू आहे. आणि याची मॅग्निट्यूड काय असेल मॅग्निट्यूड ही आपल्याला 4 अंडर रूट ऑफ 2 मिळते. अंडर रूट ऑफ 4 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे कोएफिशिएंट ऑफ i चा स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ j चा स्क्वेअर. 4 कॉमन आउट घेतलं 1 प्लस 1 2 झालं आणि हे जे असेल ते 45 डिग्रीला असेल म्हणजे 4i प्लस 4j वेलोसिटी 4i कॅप प्लस 4j कॅप. म्हणजे जर आपल्याला थीटा कॅल्क्युलेट करायचा असेल vy upon vx 1 येईल. then 45 ऑप्शन नंबर काय असेल 3 काय असेल आपला करेक्ट असेल.
तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याच्यात सुद्धा आपल्याला 11च क्वेश्चन आहे आणि आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. एक फुटबॉल प्लेयर आहे. तो फुटबॉल प्लेयर मूव्हिंग साऊथवर्ड्स. पहिल्यांदा आपल्याला दॅट ईस्ट, वेस्ट आणि साऊथ आणि नॉर्थ माहित असणं गरजेचं आहे. कुठं चाललाय तो? साऊथला चाललाय. साऊथ म्हणजे आपल्याला ही दिशा माहित आहे. चला, आणि सडनली टर्न्स ईस्ट म्हणजे परत तो ईस्टला टर्न झाला. तेवढाच वेक्टर आपण पॅरलल घेऊ शकतो. With the same speed to avoid opponent, the force. आता फोर्स काढायचा आपल्याला म्हणजे थोडक्यात हे u होतं, हे v आहे. u कोणत्या ऍक्सिसला आहे? खाली. आपल्याला लक्षात घ्या जो फोर्स असतो तो काय असतो? मास इनटू ऍक्सेलरेशन किंवा रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजेच dv अपॉन dt. किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो v minus u, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. आता फायनल वेलोसिटी कोणत्या ऍक्सिसला आहे? x ला. इनिशियल कुठे आहे? तर खाली. मग हे मायनस u कुठे येईल? वर येईल. वरच्या दिशेने जर बघितला तर मायनस u आला आणि ह्या दोघांचा रिझल्टंट कुठे असणार आहे? नॉर्थ ईस्ट ला असणार आहे. अलॉंग नॉर्थ ईस्ट. हे याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. अलॉंग पॅरलल नॉर्थ ईस्ट. तुम्ही हा क्वेश्चन थेरॉटिकल आहे, जास्त लोड घेण्याची काही गरज नाही. आता जर समजला नसेल तर परत एकदा सांगतो. जो फोर्स आहे तो मास इनटू ऍक्सेलरेशन किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फायनल वेलोसिटी तर अलॉंग ईस्ट ला. इनिशियल खाली, फायनल मायनस इनिशियल. मग इनिशियल खाली प्लस आहे पण आपल्याला मायनस आहे आणि या दोघांचा रिझल्टंट इकडे असेल, नॉर्थ ईस्ट ला असेल. पुढे क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एक व्हेइकल ट्रॅव्हल्स हाफ द डिस्टन्स विथ स्पीड v. लक्षात ठेवा जे हाफ डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत फुल डिस्टन्स. हाफ डिस्टन्स मी काय दिलं? d1 l/2 आणि हे इथं असलेलं स्पीड v आहे. रिमेनिंग डिस्टन्स विथ स्पीड म्हणजे रिमेनिंग डिस्टन्स म्हणजे d2 हेच आला आपला l/2 आणि रिमेनिंग डिस्टन्स v2 हे 2v न. तर त्याच्यामध्ये अवेज स्पीड म्हणजे इथं आपल्याला t1 आणि t2 या व्हॅल्यू टाका. l/2v l/4v आणि आपल्याला एव्हरेज स्पीड करायचं आहे. v average is equal to total distance upon total time. टोटल डिस्टन्स हे आपल्याला l आलेला आहे. टोटल टाइम आपल्याला l upon 2v प्लस l upon 4v. l कॅन्सल आउट करा. 1 upon 2v प्लस 1 upon 4v. तर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर मध्ये राहिलं 3. 4v/3 हे याचा आन्सर आला. 4v/3 याचा आपल्याला काय आला आन्सर. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. चला पुढचा क्वेश्चन आपण बघू. जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे हा, याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय? द डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ्स ऑफ मूव्हिंग पार्टिकल मेकिंग साइन अँगल 30 and 45 विथ एक्सिस x एक्सिस ची 30 आणि 45 अँगल केलेला आहे. त्याच्यामध्ये रेशो ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह व्हेलॉसिटीज. मग आता व्हेलॉसिटी जी असते ती आपण v ने रिप्रेझेंट करतो. v बरोबर dx अपॉन dt. समोरची जी डिस्प्लेसमेंट आहे dx आहे आणि ऍडजसंट आपल्याला टाइम आहे म्हणजेच हे आपण असे सुद्धा म्हणू शकतो tan थीटा. तर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणजेच v1 अपॉन v2 इज इक्वल टू tan थीटा
थीटा 1 अपॉन tan थीटा 2 फाइंड आउट करायचं. पहिला आहे तो tan 30 आहे आणि दुसरा जो आहे तो tan 45. आता tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे आणि tan 30 हा 1 अपॉन √3 म्हणजे आन्सर आला 1/√3. ऑप्शन नंबर आपला 4 करेक्ट आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 5. A person traveling in a straight line moves with constant velocity v1 at a certain distance x1 with the constant velocity v2 in a next equal distance. The average velocity v is given by. तर average velocity चा फॉर्म्युला आहे बघा. तर मी हे जे डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हलिंग केलेलं डिस्टन्स कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v1 ते ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x आहे आणि v2 नेक्स्ट आहे इक्वल डिस्टन्स म्हणजे इथलं पण डिस्टन्स x आहे. म्हणजे टोटल जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय मानणं गरजेचं आहे आपल्याला तो x मानणं गरजेचं आहे. मग आपल्याला t बरोबर काय आलं आहे x बाय v1 आणि t2 बरोबर काय आलं x बाय v2. तर आपल्याला एवरेज स्पीड काढायचं आहे. एवरेज वेलोसिटी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हा फॉर्म्युला माहिती आहे. एवरेज वेलोसिटी ही v ने दाखवा असं सांगितलेलं आहे. टोटल डिस्टन्स आपल्याला 2x आलं. टोटल टाइम t1 प्लस t2 म्हणजे x बाय v1 प्लस x बाय v2. तर आपल्याला v बरोबर x कॅन्सल झालं. हे 1 बाय v1 प्लस 1 बाय काय आलं 1 बाय v2. मग आता जर आपण हे इकडे आणलं हे तिकडे नेलं 1 बाय v1 प्लस 1 बाय v2 इज इक्वल टू 2 बाय v. ऑप्शन क्रमांक आपल्याला सी हे करेक्ट दिसतंय. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. चला क्वेश्चन नंबर 6 ला जाऊया आपण. Body is moving with 30 meter per second towards east. After 10 seconds, it becomes 40 meter per second towards north. The average acceleration. Acceleration हा rate of change of velocity असतो म्हणजे delta v2 minus v1 upon t into minus t1 हे जे टाइम. तर आपल्याला इथं v2 velocity इथं कोणत्या ऍक्सिस ला हे लक्षात येणं गरजेचं आहे. ईस्ट वेस्ट साऊथ आणि वरचं काय नॉर्थ. 30 कुठं आहे ईस्ट ला म्हणजे 30 आय कॅप आहे म्हणजे 30 मुळे हा काय आला आय मायनस v1 आणि हा v2 झाला. बघू हा v1 किती झालं 30 आहे आणि वेलोसिटी 40 टुवर्ड्स नॉर्थ म्हणजे वरच्या साइडला 40 जे झालं. ठीक आहे म्हणजेच 40 जे मायनस 30 आय अपॉन टाइम ऑफ. मग लक्षात येते का आपल्या तर 4 जे मायनस 3 आय. तर याचं मॅग्निट्यूड ही आपली काय असेल अंडर रूट ऑफ 4 चा स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ हे आन्सर आपल्याला 5 मीटर पर स्क्वेअर सेकंड मिळून जाईल. तर हा क्वेश्चनचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता.
पुढं सेम आहे, अवरेज स्पीड काढायचं. तर a particle covers of half of total distance with speed v1. हाफ म्हणजे जे डिस्टन्स जर l/2 स्पीड आलं v1, हाफ विथ स्पीड v2 म्हणजे l/2 विथ v2, आणि काय करायचं एव्हरेज स्पीड ड्युरिंग जर्नी म्हणजे v एव्हरेज इज, परत एकदा एव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता ते टोटल टाइम, आता एव्हरेज स्पीड काढायचं आहे ते मी v मांडलं. टोटल डिस्टन्स हे l/2 प्लस l/2 हे आपल्याला l आलं. टोटल टाइम हे t इज इक्वल टू l/2 v1 आणि हे t1 आलं, t2 इज इक्वल टू l/2 v2. हे आपण कॅल्क्युलेट करू. l/2 v1 प्लस l/2 v2, l gets cancel out म्हणजेच काय झालं, तर हे रिअरेंज केलं 2v1 प्लस 2v2 हे 4v1 v2 म्हणजे थोडक्यात 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. तर इथं y च्या रूपात आलेलं म्हणजे ऑप्शन हा ऍक्च्युली y च्या ऐवजी v रिप्लेस करा, हे याचं आन्सर आहे. या स्क्रीनशॉट. पुढचा क्वेश्चन नंबर 8. तर इथं आपल्याला पार्टिकल मूव्स a distance x in time according to x is equal to ब्रॅकेट ची पॉवर -1 आहे आणि ऍक्सेलरेशन प्रोपोर्शनल कशाला आहे. तर आपल्याला जे दिलेलं आहे x is equal to 1 upon t plus 5. x वरून v कॅल्क्युलेट करू शकतो. v is equal to dx upon dt म्हणजेच हे आपण -1 upon t plus 5 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर पॉवर -1 आहे, पॉवर पुढं आणि त्याच्यातून एक वजा -1 -2 डिनॉमिनेटर मध्ये +2 झालं. म्हणजे हे आपण कसं म्हणू शकतो की याच्यावरून आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे ऍक्सेलरेशन a बरोबर dv अपॉन dt. तर परत याचं डेरिव्हेटिव्ह हे -2 झालं म्हणजे 2 अपॉन t plus 5 होल ब्रॅकेटचा क्यूब. मग आपल्याला याच्यावरून काय पाहिजे, ऍक्सेलरेशन कशाला प्रोपोर्शनल आहे. ऍक्सेलरेशन 1 अपॉन x plus 5 म्हणजेच हे तर चुकीचं आहे, डिस्टन्सच्या स्क्वेअरला सुद्धा चुकीचं आहे. आता वेलोसिटी v ची किंमत काय आहे -1 म्हणजे a इज प्रोपोर्शनल टू, याला इक्वेशन नंबर 1 मान, याला इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 1 आणि 2 वरून काय आहे a by b, इक्वेशन 2 डिवाइड बाय 1 a अपॉन b. तर न्यूमरेटर मध्ये आलं 2 अपॉन t प्लस 5 होल ब्रॅकेटचा क्यूब अपॉन -1 अपॉन t प्लस 5 होल ब्रॅकेटचा त्याचा स्क्वेअर. मग हे कॅन्सल आउट करू, काय कॅन्सल आउट होईल, यातला याला कॅन्सल, a प्रोपोर्शनल टू v आणि 1 अपॉन काय आला t प्लस 5. याचा अर्थ आपल्याला हे 1 प्लस 1/2 म्हणजे वेलोसिटीच्या 3/2 ला हे प्रोपोर्शनल असणार आहे. हे आपलं आन्सर आलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढं क्वेश्चन नंबर 9 हा आपल्याला ग्राफिकल क्वेश्चन. पार्टिकल शोज
distance time curve as shown in figure, the maximum instantaneous velocity of the particle is around the point. Maximum velocity कुठे असते तर जिथं कॉन्केव अप असेल इनिशियली हे तर कमी असणार आहे v वाढ तिथं तुम्हाला स्लोप काय असणार आहे जास्त असणार आहे त्यामुळे पॉइंट सी ला जास्त असणार आहे. आन्सर हा आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड आलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढं हाच क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. यामध्ये आपल्याला अ कार मूव्स x to y with uniform speed v. x to y. A car moves from x to y with speed v. Average speed around the tree. म्हणजे जायचं डिस्टन्स जर आपण l मानलं तर यायचं पण काय असणार आहे l च असणार. एवरेज स्पीड काढायचं आहे. एवरेज स्पीडचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स जायचं l आणि माघारी यायचं l प्लस आहे. आता टोटल टाइम जो जाताना लागलेला आहे तो आपण t1 आणि येताना लागलेला आहे तो t2. जाताना लागलेला टाइम जो टाइमचा फॉर्म्युला काय आहे टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन वेलोसिटी आणि येताना पण काय असेल t1 जेवढंच आहे तेवढंच t2 लागेल डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. मग l प्लस l2l झालं हे t1 ची किंमत l अपॉन vu प्लस l अपॉन vu म्हणजेच l कॅन्सल झालं 2 अपॉन हेच vu प्लस vu ट्वाइस vu म्हणजेच आपल्याला अप आणि डाऊनच्या रूपात पाहिजे म्हणजे इकडं रिटर्न येताना आपण काय म्हणूया vd म्हणू म्हणजेच इथं आपल्याला vd घ्यावं लागेल आणि आता सॉल्व्ह करू. l गेट्स कॅन्सल 2 अपॉन हे vd प्लस vu आणि vd vu वर आलं 2 vd vu अपॉन vd प्लस vu. ऑप्शन नंबर आपल्याला सेकंड आहे आन्सर मिळून गेलेला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकताय. आणि इथं आपल्याला नीटचं सुद्धा क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत. पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण जे मेन्स चे किती क्वेश्चन आहेत ते आपल्याला लक्षात 36 क्वेश्चन आहे आणि मेन्स प्लस ऍडव्हान्स वर सुद्धा एक क्वेश्चन आहे. जर आपण चेक करायचं म्हटलं तर इथं दिसतं की ऍडव्हान्स वर सुद्धा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. धन्यवाद.